हॅलो एव्हरीवन, माय नेम इज निलेश सोनवणे आणि आजचा आपला टॉपिक आहे ए आय अँड इट्स सब डोमेन्स. तर आपण मागच्या सेशनमध्ये आपण AI चे टाइप्स बघितले होते आणि आता आपण बघणार आहोत ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काही शाखा आहेत, ज्या की मुख्यतः शाखा आहेत, त्या आपण बघणार आहोत. तर त्या अगोदर आपण एकदा परत बघूया की AI म्हणजे काय असतं ते. तर मी तुम्हाला मागच्या सेशन मध्ये सांगितलं होतं की AI म्हणजे असा मशीन जो की आपल्यासारखं विचार करू शकतो, आपल्यासारखं डिसिजन घेऊ शकतो आणि तो प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करू शकतो आणि तो स्वतः शिकत जातो. तर यालाच काय म्हणतात आपण कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतो. आता आपण बघणार आहोत की या AI मध्ये याच्या काही मुख्य शाखा आहेत. जसे की तुम्ही बघू शकतात, इथे काही मुख्य शाखा दिलेल्या आहेत. जसे की पहिला आहे मशीन लर्निंग, दुसरा आहे डीप लर्निंग, तिसरा आहे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, त्यानंतर कम्प्युटर विजन आणि रोबोटिक्स. तर या 5 AI च्या मुख्य शाखा आहेत. तर या शाखांचं का बरं गरज पडली? कारण की AI फक्त एकाच फील्डमध्ये काम नाही करत. AI चा वापर आणि यूज आणि त्याच्या मेथड्स, त्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आणि या प्रत्येक मेथडचा, या प्रत्येक शाखाचा एक स्पेसिफिक यूज आहे. तर चला तर मग आता आपण बघूया. सगळ्यात पहिले मशीन लर्निंग म्हणजे काय? तर हे मशीन लर्निंग याच्या नावावरून आपल्याला समजतंय की आपण मशीनला शिकवतोय काहीतरी किंवा मशीन काहीतरी शिकतोय. तर मग मी तुम्हाला AI च्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण AI ला डेटाच्या मदतीने शिकवत असतो. तर हीच ती शाखा आहे. या शाखेमध्ये आपण काय करतो? आपण AI ला डेटाच्या मदतीने आपण त्याला शिकवत असतो. आपण त्याला प्रोग्राम करत असतो की त्याने त्या डेटामधून काय शिकावं आणि त्याने रिपिटेटिव्हली म्हणजे त्याला एकदा जर शिकवलं ना आपण डेटाचं, तर तो स्वतः त्यामधून तो शिकत जात असतो. तर मशीन लर्निंग मध्ये आपण काय करतो? मशीन लर्निंग मध्ये आपण डेटाच्या मदतीने AI च्या मशीनला त्याला आपण शिकवत असतो. तर हे झालं मशीन लर्निंग. AI लर्न्स फ्रॉम पॅटर्न फ्रॉम डेटा विदाउट बिंग एक्सप्लिसिटली प्रोग्राम फॉर एव्हरी सिच्युएशन. आता दुसरी शाखा आहे डीप लर्निंग. आता मशीन लर्निंग आपण बघितलं, त्या नावावरूनच आपल्याला समजलं की बाबा मशीनला आपण शिकवतोय. तर हे डीप लर्निंग मध्ये काय असतं बरं? तर या डीप लर्निंग मध्ये आपण मशीनला न्यूरल नेटवर्कच्या मदतीने आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कच्या मदतीने आपण काय करतो? त्याला काही अवघड गोष्टी, काही अवघड पॅटर्न समजवायला, शिकवायला त्याला मदत करतो. आता हे आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क काय आहे बरं? तर जसा आपल्या सगळ्यांकडे मेंदू आहे आणि तो किती हुशार आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आपण आपण ह्युमन्स सगळे डिसिजन घेऊ शकतो. आपण स्वतःचा विचार करू शकतो. आपण इमॅजिन करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मेंदूच्या मदतीने करतो. तर तसंच आपल्या मेंदूला कॉपी करून एक आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क बनवलं जातं आणि त्याच्या मदतीने कॉम्प्युटर कॉम्प्लेक्स गोष्टी म्हणजे जे खूप अवघड गोष्टी असतात ना, त्या तो शिकत असतो. आणि याच शाखेचं नाव काय आहे? डीप लर्निंग. म्हणजे एकदम खोलामध्ये जाऊन तो AI काय करतो? अभ्यास करतो. आता त्यानंतर तिसरी शाखा आहे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. आता नॅचरल लँग्वेज म्हणजे काय बरं? तर नैसर्गिक भाषा. आता नैसर्गिक भाषा म्हणजे आपली ह्युमनची लँग्वेज, जे की आपण बोलतो. जसं की आता तुम्हाला मराठीतून सांगतोय, इंग्लिश मधून सांगतोय आणि आणखी बऱ्याचशा भाषा आहेत. तर तुम्ही गुगल असिस्टंट यूज केलेच असेल. नसेल केलं तर सगळ्यांनी यूज करून बघा. आणि YouTube तर सगळेच जण यूज करतात. तर त्यामध्ये तुम्ही व्हॉइस असिस्टंट आपल्याकडे टूल येते, तर त्यामध्ये ऑप्शन असतं. म्हणजे आपण ते क्लिक केलं का मग आपण जे पण बोलू ते काय होईल? तो मोबाईल ऐकेल आणि ते सर्च करेल. तर हे सगळं कशाच्या मदतीने होत असतं बरं? तर हे सगळं होतं नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगच्या मदतीने. त्यामध्ये AI आपली भाषा समजून घेत असतो, ती सोडवत असतो, त्याचा अर्थ समजून घेत असतो आणि मग त्याचं उत्तर तो आपल्याला काय करतो? आपल्याच भाषेत आपली ह्युमन लँग्वेज जनरेट करून तो आपल्यासोबत कम्युनिकेट करतो, गप्पा मारतो. म्हणजे जसं आपण आपल्या मित्रांसोबत गप्पा मारतो ना, तसं आपण ह्या AI सोबत बोलू शकतो. आणि हे कोणत्या शाखेमध्ये होतं? तर हे होतं नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग मध्ये. तर त्यानंतर आपली चौथी शाखा आहे कम्प्युटर विजनची.
कम्प्युटर विजन. आता विजन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, दृष्टी म्हणजे जे आपण डोळ्यांनी बघतो त्याला काय म्हणतात, विजन असं म्हणतात. तर कम्प्युटर विजन म्हणजे कम्प्युटरचे डोळे. तर यामध्ये कम्प्युटर काय करतो, जे पण त्याला कॅमेराच्या मदतीने जे पण इमेजेस झाले, व्हिडिओज झाले, त्यामधले तो ऑब्जेक्ट ओळखू शकतो, त्यातले तो सीन्स ओळखू शकतो. तर ही सगळ्या गोष्टी काय करतो, एआय इंटरप्रेट करतो म्हणजे समजून घेत असतो. त्याच्या कॅमेराच्या मदतीने तो काय करतो, प्रत्येक फोटो, प्रत्येक व्हिडिओ तो इमेज प्रोसेस करतो. आणि ही सगळ्या गोष्टी कशामध्ये होतात बरं? तर हे होतात कम्प्युटर विजन मध्ये. तर याचं उदाहरण द्यायचं झालं तर गुगल लेन्स. गुगल लेन्स एक ऍप्लिकेशन आहे गुगलचं. तो काय करतो, पण त्यामध्ये एखाद्या गोष्टीचा फोटो काढला, समजा झाडाचा आपण एका पानाचा एक फोटो काढला, तर तो त्या पानाची माहिती आपल्याला सगळी देतो, की बाबा ते पान कोणतं आहे, त्याला काही कीड वगैरे लागली का, किंवा त्याला फूल कोणतं येतं, त्याला फळ कोणतं येतं, त्याला माती कशी लागते, त्याला हवामान कसं लागतं. तर इतक्या सगळ्या गोष्टी तो आपल्याला काय करतो, फक्त एका फोटोवरून आपल्याला सांगत असतो. तर हे सगळं होतं कम्प्युटर विजन मध्ये. त्यानंतर आहे रोबोटिक्स. रोबोटिक्स म्हणजे तुम्हाला समजलंच असेल नावावरून, की बाबा एक रोबोट जो की काम करतो, आपल्या एक स्पेसिफिक टास्क करत असतो. तर आता हे फिजिकल मशीन मध्ये सुद्धा एआय लागतं. म्हणजे समजा एका ह्युमनॉइड रोबोट आपण बनवला, एका माणसासारखा एक रोबोट बनवला आणि त्याला जर एआय दिलं, तर तो आपल्यासारखं विचार करू शकतो, आपल्यासारखं काम करू शकतो, बऱ्याचशा गोष्टी तो काय करू शकतो, पॉपअप करू शकतो. तर हे सगळं रोबोटिक्स मध्ये येतं. तर ह्या होत्या मुख्य 5 शाखा एआयच्या. आता याचे आपण रिअल लाईफ ऍप्लिकेशन मी तुम्हाला सांगतो. तर मशीन लर्निंगचं येतं ऑप्शन. मशीन लर्निंगचं एक एक्झाम्पल येतं नेटफ्लिक्स आणि युट्यूब, जे की आपल्याला रिकमेंड करतं आपल्या आवडीच्या गोष्टी. त्यानंतर डीप लर्निंगचं जर द्यायचं राहिलं तर सेल्फ ड्रायव्हिंग कार्स, म्हणजे अशी गाडी जी की ऑटोमॅटिक चालते बिना ड्रायव्हरची. ओके. तर हे झालं डीप लर्निंगचं उदाहरण. त्यानंतर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग मध्ये चॅटबॉट्स येतात, जसं की मी तुम्हाला सांगितलं गुगल ट्रान्सलेट येतं. त्यानंतर कम्प्युटर विजन मध्ये फेस अनलॉकचं ऑप्शन येतं. त्यानंतर रोबोटिक्स मध्ये फॅक्टरी रोबोट्स, जे की एखादं प्रोडक्शन एखादं प्रोडक्ट ते बनवतात, किंवा एखादा मेडिकल रोबोट जो की ऑपरेशन करण्यासाठी सर्जनला मदत करतो. अशा पद्धतीने या 5 शाखांची काही आपण उदाहरणं बघितली. जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके. बाय.